नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आपला आवडता आणि आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्यन अकॅडमीवर इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वीचा पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आपण या अगोदर 2 चॅप्टर बघितलेले आहेत आणि आज आपण चॅप्टर 3रा पाहणार आहोत. जर तुम्ही या अगोदरचे दोन्ही चॅप्टर बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. चला तर मग आपण जाऊया चॅप्टर 3वर. कोणता आहे चॅप्टर 3? उपयोजित इतिहास. चॅप्टर 3मध्ये उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे मित्रांनो? तर बघा, चॅप्टर 3मध्ये उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला उपयोजित इतिहास म्हणजे काय हे शिकायचं आहे. त्यानंतर उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन हे पण शिकायचं आहे. त्यानंतर उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ हे आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारे शिकायचं आहे. त्यानंतर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन आणि 3.5 मध्ये शिकायचं आहे आपल्याला संबंधित व्यावसायिक क्षेत्र शिकायचं आहे. यामध्ये बघा, आता आपण बघणार आहोत उपयोजित इतिहास म्हणजे काय. तर नेमकं उपयोजित इतिहास कशाला म्हणायचं हे आपण आता बघणार आहोत. बघा, तर उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जणांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान काळ आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याला उपयोजित इतिहास आपण असे म्हणू शकतो. आता हे जाणून घ्या म्हणते. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की जणांसाठी इतिहास. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठीच आणि इतिहासात विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग होत नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादन क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी गैरसमज आहेत. आता बघा मित्रांनो, की काही लोकांना काय वाटते की इतिहासाचा संबंध थेट विद्यार्थ्याशी आहे किंवा गुरुजींशी म्हणजे शिक्षकांशी आहे, किंवा जे लोक इतिहासाचा अभ्यास करतात त्यांनाच फक्त इतिहासाचा उपयोग होऊ शकतो, असा सर्वसामान्य गैरसमज आहे. अशा गैरसमजावर मात करून इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास. म्हणजे काय म्हणता येईल की फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे एवढाच त्याचा हेतू नसून जो इतिहास आहे तो सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी कसा जोडला जाऊ शकतो त्याला आपण जनासाठी इतिहास असं म्हणू शकतो. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकविले जातात. भारतात बंगळूर या ठिकाणी सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये सेंटर ऑफ पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. त्याने या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालत असते. त्यानंतर बघा, याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील समाविष्ट आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टीविषयी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की इतिहास असतो, इतिहास माणसांना घडवीत असतो आणि जो इतिहास विसरतो तो कधी इतिहासच घडवू शकत नसतो. म्हणून इतिहास वाचणे महत्त्वाचं असते. तर त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, उपयोजित इतिहास किंवा जनांसाठी इतिहास. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इतिहासाचा उपयोग कसा करून घेता येते. याच ठिकाणी सांगितलेलं एखादी गोष्ट आत्ता झाली तर ती इतिहासाच्या सहाय्याने, म्हणजे ज्यावेळेस अगोदर तशीच झाली होती त्यावेळेस काय उपाययोजना केल्या होत्या हे आपण पाहू शकतो. म्हणून हा इतिहास महत्त्वाचा आहे. बघा, तर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या विविध अंगांनी सहभाग असू शकतो. बघा मित्रांनो, ग्रंथालये, त्यानंतर प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटन या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. त्यानंतर समाजामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही ते सहभागी होऊ शकतात. त्यानंतर 3.2 काय सांगते, तर इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन काय आहे ते सांगते. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. ऑब्व्हियसली इतिहास म्हणजेच काय, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा आपण अभ्यास करत असतो. बघा, तर मग वर्तमानात दिसणाऱ्या विविध मानवी जडणघडण आणि त्या घटकांवरील आधारलेली असते.
या घटनांना राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानशयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा ज्ञानसंचयनाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाच्या संशोधन पद्धती उपयुक्त ठरत असते. आता बघा इथं उदाहरणं दिलेली आहेत काही, तर त्यामध्ये 1 नंबरचं उदाहरण आहे तत्त्वज्ञान. आता तत्त्वज्ञान म्हणजे काय, तर विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे, यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचा उपयोग होत असतो. त्यानंतर बघा नंबर 2 आहे विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत. वैज्ञानिक शोध व सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या संशोधनामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे कसे असते तर आवश्यक असते. यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला संशोधन करायचं असेल किंवा वैज्ञानिकांना एखाद्या गोष्टीचं संशोधन करायचं असेल, जसं की सुरुवातीला असे ओबडधोबड चाकं होते कसे तरी दगडापासून, म्हणून माणसानं गोल चाक बनवू शकलं, म्हणजे त्याचा इतिहास अभ्यासने त्याला आवश्यक होतं. जसं की आता आपल्याकडे मोबाईल आहेत, सुरुवातीला साधे मोबाईल होते, नंतर त्याच्यात डेव्हलपमेंट करून आपण अँड्रॉइड मोबाईल तयार केले. म्हणजेच काय तर त्या विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागला. आता बघा गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्यासाठी प्रयत्नातून लागलेले असतात. यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. ज्या प्रकारे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मोबाईलचं उदाहरण दिलं. या शोधामागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडत असते. त्यानंतर नंबर 3 आहे तंत्रज्ञान. बघा 1 नंबर तत्त्वज्ञान पाहिलं, 2 नंबर विज्ञान पाहिलं, त्यानंतर 3 नंबर आहे तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे, यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावर अवलंबून असते. बरोबर आहे मित्रांनो. वैज्ञानिक शोध म्हणजे जर पहिले पूर्वी काय करायचो आपण, बैलांनी नांगरणी करायचो, पण काय झालं भविष्यात काय झालं की ट्रॅक्टरचा शोध लागला. म्हणजेच काय झालं तर तंत्रज्ञान विकसित झालं. म्हणजे विज्ञानाच्या शोधामुळे काय झालं, तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि आपल्याला काम करणं सोपं झालं. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीची दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पन्नाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मित्रांनो की आपण पूर्वी बैलगाडी वापरत होतो किंवा बैल वापरत होतो, आता आपण ट्रॅक्टर वापरतो, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतले कामं करतो. मोबाईलचं उदाहरण सांगितलं, तसंच आपल्या जीवनावर त्याचा परिणाम पडत असतो. त्यानंतर 4था आहे उद्योगधंदे आणि व्यापार. बघा मित्रांनो, उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे काय होते की जी आपली सांस्कृतिक संबंधीचे जाहिले असतात ते विकसित होत असतात. उद्योगधंदे आणि व्यापारांच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर काय होते की बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत जाते. म्हणजेच काय होते तर या सर्वामागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेलेली आपल्याला दिसत असते. या सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना आणि आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागत असतो. आता 5 नंबर बघा, व्यवस्थापन शास्त्र. मित्रांनो, आपण कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये टाईमपास न करता फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करत असतो. त्याच्यामुळं आता तुम्ही थेट आपण व्यवस्थापन शास्त्र बघू. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्यासंबंधी भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांमधील लोकांच्या परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा
ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांमध्ये व्यवस्थापन करणे आपल्याला सोपं जाते. त्यानंतर 6 नंबरचा आहे कला. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. तर कला म्हणजे काय आता आपण बघू, किंवा कलांचा इतिहासाचा अभ्यास करणं का महत्त्वाचं असते. विविध क्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपराच्या आधारे झालेल्या कलांचा विकास समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते मित्रांनो. कारण काय तर कोणत्याही कलाविष्कारांचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाकौशल्यांच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे आपण समजून घेऊ शकतो. त्याच्यामुळे कला हे 6 नंबरचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे. त्यानंतर मानव्य ज्ञानशाखा. बघा, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वांच्या ज्ञानशाखाची जननी मानली जाते. कोणती कोणती ज्ञानशाखांची जननी आहे? तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर शाखांच्या जननी मानली जाते. बघा, आता वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व, वैश्विक म्हणजे जागतिक म्हणू शकतो आपण, त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्यासंबंधीचे अनुमाने लोक बांधू लागतात. त्यातून काय होत असते तर त्यातून जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके, देवदेवतांसंबंधीची कल्पना आणि त्या देवदेवतांचा प्रसन्न करण्यासाठी केलेली विधी, त्यासंबंधी तात्विक विवेचन यांचा विकास झालेला या ठिकाणी दिसतो. प्राचीन लोकांना केलेल्या या गोष्टीविषयीच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानवशाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला तत्त्वज्ञान म्हणजे काय समजलं का? जर समजलं नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, की कुठलाही प्रश्न विचारू शकता. त्याचा तुम्हाला आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू किंवा त्या संबंधित व्हिडिओ बनवून मी टाकेल किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर मिळेल. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारांमध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नांच्या उत्तरात वरील प्रश्नांचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळांची मूर्त आणि अमूर्त स्वरूपाची अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वात इतिहास आपल्याला समजावून घ्यावे असा वाटतो. ते आपल्या पूर्वजांची निर्माण केलेली कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या समोर छत्रपती शिवरायांचे किंवा संभाजीराजांचे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलाही ऐतिहासिक पुरुष असो त्याविषयी ज्यावेळेस आपल्याला माहीत होते त्यावेळेस आपल्याला आपल्या हातात एखादं पुस्तक पडते किंवा आपला व्हिडिओ त्यांच्या संबंधित पाहतो तर आपल्याला त्यांच्याविषयी जाणून घेण्याचं कुतूहल निर्माण होते, आवड निर्माण होते. तो आपला काय असते तर एक सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्यांच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे ती सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होत असते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन करता येत असते. त्यामुळे काय होते तर व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात काय तर सांगायचे झाले तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येते. तुम्ही आतापर्यंत काही इतिहासकार पाहिले असतील की जे इतिहासाची माहिती सांगून सुद्धा खूप पैसा कमवू शकतात, किंवा आपण कोणा किल्ल्याला वगैरे भेट दिली तर ते त्या ठिकाणचा इतिहास सांगून त्यांची फीज वगैरे वसूल करत असतात किंवा घेत असतात. म्हणजे त्यांना त्याच्यातून काय होते तर आर्थिक लाभ होत असते. आता बघा 3.4 मध्ये काय सांगितलेलं आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन सांगितलेले आहे. बघा अ मध्ये सांस्कृतिक वारसा सांगितलेला आहे. हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारचा असतो. आता मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय, याच्यामध्ये 1 नंबरला मूर्त सांस्कृतिक वारसा दिलेला आहे. या प्रकारात प्राचीन स्थळे, वस्तू,
वास्तू आणि वस्तूमध्ये फरक आहे मित्रांनो. एखादं जर मोठी 4-5 मजली बिल्डिंग असेल तर ताजमहल झाला वास्तू, आणि वस्तू म्हणजे काय, तर ताजमहलमध्ये एखादी जर छोटीशी काही ठेवलं तर त्या काळची नाणी ही झाली वस्तू, म्हणजे किंवा त्या ठिकाणी असलेले एखादा टेबल खुर्ची त्या काळची ही झाली वस्तू. त्यानंतर हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश यामध्ये होत असतो. ह्या आहेत मूर्त सांस्कृतिक वारसा. आता अमूर्त काय आहे, तर याच्यामध्ये या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. कोणता, मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, त्यानंतर कला सादरीकरणाच्या पद्धती, त्यानंतर विशिष्ट पारंपरिक कौशल्ये. अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह किंवा गट त्यामध्ये असतात. आता ब मध्ये काय येते, तर नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैवविविधतांचा विचार नैसर्गिक वारसांच्या संकल्पनेत केलेला दिसतो. त्या पुढील गोष्टींचा समावेश होतो. आता या नैसर्गिक वारसामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर 1 नंबर आहे प्राणी, त्यानंतर आहे वनस्पती, यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारसाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली. युनेस्को ही एक जागतिक संघटना आहे मित्रांनो, जी की आपले जे पुरातत्व खात्यासाठी काम करते. युनिसेफ आणि युनेस्को 2 वेगवेगळ्या संस्था आहेत, लक्षात घ्या. युनिसेफ आणि युनेस्कोमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. या दिशादर्शक तत्त्वाच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्तरे, परंपरा याची यादी जाहीर केली जाते. आता बघा, आपल्याला युनेस्कोनं कोणती यादी जाहीर केली ते आपल्याला बघायचं आहे. बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पडत असतो. खूप वेळेस याच्यावर प्रश्न पडते मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतही पडते आणि तुम्हाला 10वीच्या एक्झाममध्ये सुद्धा पडते. आता बघा, भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा कोण यादी जाहीर करते, युनेस्को तयार करत असते. ठीक आहे मित्रांनो. आता हे 2001 मध्ये कुठे टर्म ही केरळमधील संस्कृती नाट्य परंपरा 2001 मध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. त्यानंतर 2003 मध्ये वैदिक पठण परंपरा, 2005 मध्ये उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण, 2009 मध्ये गढवाल उत्तराखंड येथील रमण धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य 2009 मध्ये केलेलं आहे. कुठलं आहे, उत्तराखंडमध्ये. त्यानंतर 2010 मध्ये राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य कधी हे केलं, तर 2010 मध्ये. त्यानंतर 2010 मध्येच पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्यचा समावेश केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर 2010 मध्ये केरळातील मुड्डेइटी विधिनाट्य आणि नृत्यनाट्याचा समावेश 2010 मध्ये करण्यात आला. त्यानंतर 2012 मध्ये लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा. त्यानंतर 2013 मध्ये मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. 2014 पंजाबमधील ठठेरा जमातीतील तांब्याची आणि पितळीची भांडी बनवण्याची कलांपरा परंपरा ह्या 2014ला घेतली. हे युनेस्कोनं कोणत्या साली काय जाहीर केलं हे दिलेली आहे यादी. 2016ला काय केलं, नवरोज. त्यानंतर 2016ला योगाचा समावेश करण्यात आला युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये. त्यानंतर बघा, भारतातील जागतिक वारसा स्थळे कोणती आहेत जी सांस्कृतिक आहे. भारतातील जागतिक वारसा स्थळे ह्याच्यामध्ये 1983ला आग्र्याचा किल्ला, त्यानंतर 1983लाच अजिंठा लेणी, 1983ला वेरूळची लेणीसुद्धा, 1983 ताजमहल, 84ला काय केलं आहे, हे वरचे 83, आता 84 बाहुबलीपुरम येथील मंदिर, त्यानंतर 84लाच कोणार्क येथील सूर्य मंदिर, आता हे 84चे झाले. त्यानंतर 86ला गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स, त्यानंतर 86लाच फत्तेपूर सिक्री, त्यानंतर 1986लाच हम्पी येथील वास्तुसंकुल, आणि त्यानंतर खजुराहो येथील मंदिरेसुद्धा 1986लाच, घारापूर येथील एलिफंटा लेणी 1986लाच, 1986 मध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. आता बघा 87ला काय आहे, तर 1987ला चोळ मंदिरे, जनतावरचे
द्विहार मंदिर. त्यानंतर 2004 म्हणजे गंगेकोंडची 40वे मे. त्यानंतर मंदिरांनी दारासूर में ऐरावतीचे मंदिर. त्यानंतर 1987च आहे हे पद्मकटम येथील मंदिर आहे. त्यानंतर 89 मध्ये सांचीच्या स्तूपाचा समावेश झालेला आहे. 1993 मध्ये हुमायूनची कबर. 1993 मध्ये कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू यांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर 1999 मध्ये दार्जिलिंग येथील हिमालयातील रेल्वेचा समावेश करण्यात आला युनेस्कोच्या यादीमध्ये. त्यानंतर 2 नंबर आहे निलगिरी माउंटन रेल्वे, द अलका शिमला रेल्वे. ह्या तिन्ही 1999ला समावेश करण्यात आलेला आहे एकाच वेळी. त्यानंतर 2002ला बुद्धगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर याचा समावेश युनेस्कोने 2002ला जागतिक यादीमध्ये केलेला आहे. त्यानंतर 2003 मध्ये केलेला आहे भीमबेटका येथील शैलाश्रय. त्यानंतर 2004 मध्ये चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळे. त्यानंतर 2004ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ज्याला व्हिक्टोरिया टर्मिनस असे तो सुद्धा म्हणतात, म्हणजे म्हणायचे. आता त्याचं नाव CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं झालेलं आहे. तर त्याचं कधी 2004ला. 2007 मध्ये लाल किल्ला दिल्लीचा. त्यानंतर 2010 जंतर मंतर जयपूर येथील. त्यानंतर 2013 राजस्थानमधील पर्वतीय किल्ल्यांचा समावेश. त्यानंतर 2014 गुजरातमधील पाटण येथील राणी की वाव. ही आपल्या नोटवर सुद्धा आहे. कितीच्या नोटवर आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मित्रांनो. त्यानंतर 2016 नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ. त्यानंतर 2016 मध्ये चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स. त्यानंतर 2017 मध्ये अलाहाबाद येथील ऐतिहासिक शहराचा समावेश करण्यात आला. आता बघा, भारतातील जागतिक स्थळे ही नैसर्गिक आहे, तर ती कोणकोणती युनेस्कोच्या लिस्टमध्ये आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, 1985ला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 1985लाच केवलदेव राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर 1985लाच मानस वन्यजीव अभयारण्य. त्यानंतर 1987 सुंदरबन राष्ट्रीय उद्यानचा समावेश करण्यात आला. 1988ला नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. 2005ला राष्ट्रीय उद्याने. त्यानंतर 2012ला पश्चिम घाट, जे की महाराष्ट्रामध्येच आहे. त्यानंतर 2014ला ग्रेट हिमालय पार्क्स यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळे याच्यामध्ये 2016ला कांचनगंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश करण्यात आला. कधी करण्यात आला तर 2016ला. हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथं कैलास मंदिराचा फोटो दाखवलेला आहे. कैलास मंदिर कुठे आहे तर हे वेरूळला आहे. बघा, युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा यादीच्या पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कास पठार घाटरांगामध्येच आहे. नैसर्गिक आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. ते कोणते आहेत तर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे अंग आहे. वारसाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील विविध राज्य शासनाची पुरातत्व खाते करत असतात. इंटॅक कोणती? इंटॅक ही एक इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही एक स्वयंसेवी संस्था आहे. या क्षेत्रात ती 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पासाठी अनेक विषयातील तत्त्वाचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे आता याच्यामध्ये 1 नंबर दिलेला आहे की प्रकल्पांतर्गत वारसाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धन करणे हे काम शक्य होते. त्यामध्ये बघा, आता स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येत असतो. यामध्ये सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आणि नियोजन करता येते.
त्यामध्ये स्थानिक लोकांना या प्रकल्पात सामावून घेणे, म्हणजे कसं की तिथलच्या लोकांना काहीतरी त्याच्यातून रोजगार दिला गेला पाहिजे. स्थानिक लोकांच्या परंपराच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. जसं की एखादा जर प्रॉपरचा असेल तर त्या ठिकाणची ती माहिती सांगून गाईड्स म्हणून पैसे कमावू शकतो किंवा उदरनिर्वाहाचं साधन तयार करू शकतो. आता बघा, संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणते. यापुढे केलेल्या क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरण ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. बघा आता, ग्रंथालय आणि अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. आता माहीत आहे का तुम्हाला, याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पुरातन वस्तूचे वर्णन करणारी मातीची वाटिका दाखवलेली आहे. बघा, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व, मी तुम्हाला इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर काय याच्या अगोदरच्या पाठात सांगितलेलं आहे. इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचे आणि नंतर म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचे. ओके, तर इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय हे बघा, हे कुठे आहे, ऊर या ठिकाणी आहे. काय नाव आहे त्याचं, मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडलेले हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्ड वुल्ली यांनी कधी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राज्यकन्येने बांधले होते. ती स्वतः ती संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. ही या ग्रंथालयात सापडलेली प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका होत्या. बघा मित्रांनो, आता इथे तुम्हाला एक फोटो दिसत असेल, हा कोणता आहे, इंडियन म्युझियम कोलकात्याचा फोटो आहे. माहीत आहे का तुम्हाला, याच्यामध्ये हे दिलेलं आहे माहिती. बघा, कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम यांची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे 1834 मध्ये झाली. नॅथलियन ओलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ याचे संस्थापक आहेत आणि पहिले संग्रहपाल होते. दिलेल्या संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. कधीचे आहे ते फोटो, 1905 सालचा आहे. ग्रंथालयाची कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग आहेत. असे त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्राकृतिक निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय सुरक्षा असे विभाग यामध्ये आहेत. यामध्ये बघा, आता यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, त्यानंतर अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, त्यानंतर संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ. ही यादी एवढ्यावरच संपत नाही, तर प्राचीन स्थळे, वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे व उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक अनेक संधी उपलब्ध आहेत. बघा मित्रांनो, आपल्याला काय आहे की याच्यामध्ये उपयोजित इतिहासामध्ये तुम्ही इतिहास अभ्यासल्याच्या नंतर तुम्हाला काय काय अपॉर्च्युनिटी किंवा संधी आहेत हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, हे माहीत करून घ्या. म्हणते अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. भारताचे जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे ते कुठे आहे, तर दिल्लीमध्ये आहे. आणि भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार असते. भारतातील प्रत्येक राज्याचे एक स्वतंत्र अभिलेखागार सुद्धा असते. तर बघा, वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काईव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यम विभाग म्हणून कधी 1964 मध्ये यांची स्थापना झालेली आहे. त्यामागे प्रमुख 3 उद्दिष्ट होते किंवा उद्देश होते. कोणते, भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि त्या चित्रपटांच्या त्या वारसाचे जतन करणे. त्यानंतर चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. चित्रपट संस्कृतीची प्रसारणे केंद्र स्थापन करणे. त्यामध्ये बघा, या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे ज्ञान प्रबोधन कसं करता येईल
आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन आणि संवर्धन याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायाची क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले गेलेले आहे. बघा मित्रांनो, आपण या पाठामध्ये काय पाहिलं, तर या पाठामध्ये आपण पाहिलं की इतिहासामध्ये कशा आपल्याला अपॉर्च्युनिटी आणि आपण इतिहासाचा अभ्यास करून कशा प्रकारे आपण व्यावसायिक किंवा पैसा कमावू शकतो. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, त्याचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन आणि संवर्धन व्हावे हे आवश्यक असते. तुम्ही जर काही ठिकाणी गेला असाल गडकिल्ल्यावर, त्या ठिकाणी काही लोक असतात की काय करतात, स्वतःचं नाव काढतात किंवा हे करतात. तर हे योग्य नाही आहे मित्रांनो, कारण तो आपला काय आहे, तर आपला वारसा आहे. आपल्या नंतरही तो, आपले जे मुलं आहेत, नातू आहेत, त्यांना तो जपता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला तो जपता आला पाहिजे आणि त्यांना तो दाखवता आला पाहिजे. अशा रीतीने मित्रांनो आपण इयत्ता 10वीचा हा पाठ बघितलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळत जाईल. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर जे बाजूला हे आहे घंटीचं बेल आयकॉन आहे, ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपला प्रत्येक व्हिडिओ वेळोवेळी मिळत राहील. चल, धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करत राहा आणि यशस्वी व्हा. थँक्यू.